हृदयातील समस्त परिवारजनांच्या साक्षीनं आपणासारख्या समस्त मानवरूपी देवदूतांचा सन्मान करताना आम्हाला मनस्वी अभिमान वाटतो आहे. गेली अनेक दशके या समाजातील पीडितांच्या विकासाच्या ध्येयानं प्रेरित होऊन केलेली खडतर पण निरंतर वाटचाल आपण अनुभवली आहे. वैयक्तिक सुखाचा त्याग करून बाबांनी महारोग्यांचे अश्रू पुसण्याचं व्रत घेतलं. त्याला साथ दिली साधनाताईंनी. बाबांच्याच तत्वांना आदर्श मानीन आपण श्री विकास आणि प्रकाश आमटे यांनी प्रकल्पाचे काम सुरू ठेवले आहे. इतकेच नव्हे तर आपल्या पुढील पिढ्या देखील स्वतःला याच कार्यासाठी वाहून घेत आहेत. खरंच दुसऱ्याच्या जीवनात आलेली संकटे आपलीशी करून मोठ्या उमेदीनं त्यांना कवटाळण्याचा वस्तुपाठ संपूर्ण आमटे कुटुंबियांनी आपल्या वर्तनातून घालून दिला आहे. नाउमेदांना पंख आणि खचलेल्या मनांना बळ देण्याकरिता आपण सुरू केलेला हा प्रवास पुढे अनंत आयुष्यात प्रसन्नतेचा शिडकावा करत प्रभावीपणे विस्तारत जात आहे. या प्रवासात कोसळणाऱ्या कित्येक व्यक्तिमत्वांची आणि कुटुंबांची उभारणी होताना आपण वेळोवेळी मनापासून केलेले सहाय्य, निरपेक्षपणे दिलेलं पाठबळ त्यांच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वपूर्ण आहे यात शंका नाही. खरं म्हणजे या निमित्ताने आपले कौतुक करण्याचा मान आम्हाला मिळतो आहे. या भाग्याच्या क्षणाचे साक्षीदार होता आले याचा विशेष आनंद. समस्त समाजाला प्रेरणादायी ठरलेली वंचितांच्या उद्धार मार्गावरील आपली ही वाटचाल भविष्यातही अशीच वर्धिष्णू व्हावी, त्याकरिता आवश्यक ते प्रोत्साहन आणि उत्तम आयु आरोग्य आपणास लाभो या शुभेच्छांसह डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे, संचालक अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, फाल्गुन कृष्ण अष्टमी शके 1934, बुधवार दिनांक 3 एप्रिल 2012.